पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। प्रियानो, दानिएल बद्दल तुम्ही ऐकलं। दानिएल सुसन्ना नावाचा एक निष्पापी बाई, कोणत्याही चूक केलेली नाही, तिच्यावर आरोप येत आहे। सर्व दुनिया एकत्र तिला दगड मारायला उभा राहत आहे। हालेलुया। पूर्ण गाव दगड मारायच्या तयारीमध्ये येऊन थांबलेला आहे। तेव्हा एक छोटा मुलगा, एक तरुण मुलगा तिकडे उभा राहत आहे। त्यांनी पाणी घेऊन आले। त्यांनी सांगितलं, या पोरीचा, या बाईचा रक्तामध्ये मी भागीदार नाही, तिला मी सोडवायच्या तयारीमध्ये आहे, मी तिच्या रक्तामध्ये भागीदार नाही। हालेलुया। एका तरुण पोराने भांडणामध्ये, मारामारीच्या तयारीमध्ये आलेले सगळ्यांना विस्कळून पाठवून दिले। हालेलुया। दानिएलना कोणी निवडलं? परमेश्वराने निवडले। दानिएलच्या हातातून पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून देवाने पाहून ठेवलेले जे काही काम आहे ते पूर्ण करण्यासाठी देवाने व्यवस्था करून ठेवली आहे। प्रेज द लॉर्ड। हे बाजार नाही। प्रेज द लॉर्ड। तर तुमच्या मनामध्ये विचार येणार, फादर देवी आमच्यावर हे सर्व कुठे लागू आहे? प्रेज द लॉर्ड। आमच्या प्रापंचिक लोकांच्या काही विचार एखाद्या वेळी तुमच्या मनात येणार। जगामध्ये जीवन जगणारा आपल्यामध्ये कोणालाही मन कठीण करायला देवाने अधिकार दिलेला नाही। मी मन कठीण केलं तर देवाने माझ्यासाठी तयार करून ठेवलेले सगळे आशीर्वाद मी एका क्षणामध्ये गमवून बसतो। पाचार नाही। पाचारणाचा अर्थ समजून ते हाती घ्यायला पाहिजे। आता मी तुम्हाला जगात कार्य असलेले जीवनाकडे घेऊन येतो। पुस्तक 9वा अध्याय 15 पासून जवळचं। ज्या दिवशी निवास मंडप म्हणजे साक्षरपटाचा तंबू उभा करण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्याच्यावर छाया केली। संध्याकाळी तो निवास मंडपावर अग्नीसारखा दिसला आणि सकाळपर्यंत राहिला। असे नित्य होत असे। दिवसा मेघ त्यावर छाया करी, रात्री तो अग्नीसारखा दिसे। कशावर हे सर्व होत आहे? निवास मंडप। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। सिस्टर सुरुवातीपासून परत एकदा वाचा। ज्या दिवशी निवास मंडप म्हणजे साक्षरपटाचा तंबू उभा करण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्याच्यावर छाया केली। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। परमेश्वराच्या उपस्थितीचा जे तंबू आहे ते तयार झाले। आपल्या वरती ढग येऊन छाया केला। देवाच्या उपस्थितीचा अनुभव देव जिथे कुठे आहे तिकडे येत आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। वर्णनीच्या आजारी आहे, त्रासातून जात आहे। हालेलुया। तिथे बरोबर असलेली मुली तिच्याच वयातल्या आहे, ते उड्या मारून पुढे गेले। थंडीमध्ये कुडकुडत असलेले हिला पलीकडे जाता येत नाही, अंगामध्ये ताकद नाही। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। तिथे माता मरिया प्रकट झाली।
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जेव्हा अंतःकरणापासून एक व्यक्ती अंधाराच्या शक्तीच्या विरुद्ध लढत आहे, भक्तिमय जीवन जगत आहे, प्रार्थनापूर्वक दिवस काढत आहे, त्या व्यक्तीच्या सोबत देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण इथे पाहतो माता मरिया स्वतः तिकडे प्रकट झाली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रकट झालेल्या माता मरियानी तिला एक अभिषेक दिला. हिची इच्छा होती एक क्रूसाचं गुण करायचं, तरी हात वर येत नाही. आपण जाणायचं आपल्या आयुष्यामध्ये असा एक वेळ येत आहे, कष्ट करून तिने ते क्रूसाचे गुण केले, त्यानंतर तिचा हात मोकळा झाला. हालेलुया. त्यानंतर तिने हातामध्ये रोसरी घेतली. माता मरिया बरोबरचे मुलं आणि ही प्रणदिता एकत्र तिकडे रोसरी केली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यानो फेब्रुवारी महिन्यामध्ये 11 तारखेला पहिले घटना झाली. प्रेज द लॉर्ड. जुलै महिन्यामध्ये शेवटची घटना झाली. 18 वेळी हे चमत्कार तिकडे घडत राहिले. प्रेज द लॉर्ड. बर्नदिता हिच्या आजारपणामध्ये देवाने तिला आजार केलेला आहे. तिच्या जीवनामध्ये एवढा त्रास का झाला? देवाची एक इच्छा पूर्ण व्हायला राहिलेला आहे, आजार नाही ते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माता मरिया प्रगट झाले, एक डाग लगेच तिकडे तयार होऊन बाहेर आला. सुंदर असा एक डाग. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इथे आपण पाहतो देवाच्या सानिध्य भरलेलं ठिकाण जे आहे त्याच्यावरती डाग लोक ओळखू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सिस्टर पुढच्या वाचन असे नित्य होत असे. दिवसामे त्यावर छाया करी व रात्री तो अग्नीसारखा दिसे. जेव्हा जेव्हा त्या तंबूवरून मेघ वर जाईल तेव्हा तेव्हा इस्रायल लोक कूच करीत आणि तो मेघ तेथे जेथे थांबे तेथे तळ देईल. बारकाईने लक्ष देते वाचन ऐकायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं तुमच्यामध्ये कोणतरी एक जर हे ऐकलं तर बस झालं. सगळ्यांनी स्वीकार केला तर एकदम बस. हालेलुया. हे मार्ग एवढे सोपं मार्ग नाही. जसे निवास मंडपाच्या वरती डग दिसले, डग हारायला चालू केलं तर इस्रायल लोक जे मिसिल मारत आहे त्या क्षणामध्ये तयार सर्व उठणार, चालायला चालू. जाता जाता एक ठिकाण येणार जिथे डग बंद. सगळे लोक थांबणार तिकडे. हालेलुया. सकाळी थांबले, संध्याकाळी एखाद्या वेळी तयार होणार, दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या वेळी तयार होणार. त्या क्षणामध्ये प्रवास चालू. तुझ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे कधी कधी वर्षभर एकाच ठिकाणी इस्रायल लोक वर्षभर तिकडेच थांबणार. जरासा हारायला चालू केलं, प्रेज द लॉर्ड, लगेच मोशे प्रार्थना करायला चालू करणार. 10व्या अध्यायातील 35वं वचन. पुढे जाण्यास निघाला म्हणजे मोशे म्हणत असे, हे परमेश्वरा, उठ, तुझ्या शत्रूंची दाणादाण हो आणि तुझे द्वेष्टे तुझ्या पुढून पळून जावोत. तेव्हा लगेच मोशे एक प्रार्थना चालू करताय. हालेलुया. म्हणजे कराराचे कोश त्यांच्या हातात आहे, तिकडे आहे. हालेलुया. डग खाल्लं तर त्या ठिकाणी मोशे पोहोचत आहे, सांगत आहे परमेश्वरा उठ. मग साक्षी म्हणतात
बरोबर, निवास मंडपाबरोबर, घराच्या कोशाबरोबर सर्व लोक चालत 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 पुढे जातात. गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझे नाव ब्लांची रॉड्रिक्स. मी पोइन्स पॅरिश मधून आलेली आहे. परमेश्वराने खूप उपकार केलेले आहेत. म्हणजे अगदी आपण जन्मल्यापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत आपण सर्वच काही सांगू शकत नाही. परंतु माझ्या आयुष्यातल्या महत्त्वपूर्ण ज्या 2-3 साक्षी आहेत त्या मी देऊ इच्छिते. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा माझा भोपाळला असतो आणि छोटा मुलगा माझा आत्ता ऑस्ट्रेलियाला आहे. ज्या वेळेला माझा छोटा मुलगा 12वीला होता त्यावेळेला त्याला खूप ताप आला होता. आम्ही 1 वर्षासाठी अंधेरीला राहायला गेलो होतो. त्याला खूप ताप आला. म्हणजे उद्या पेपर होता त्याचा आणि आजच्या दिवशी त्याला भयंकर ताप होता. एवढा ताप होता की अक्षरशः मी त्याला सांगितलं की जर तुला जमत नसेल, होत नसेल, टेन्शन घेऊ नकोस, परीक्षा गेली तरी चालेल, जीव महत्वाचा आहे, डिप्रेशन मध्ये जाऊ नकोस. परंतु माऊलीची खूप प्रार्थना केली. अंगामध्ये तेल पूर्ण त्याच्या अंगाला लावलेलं आहे. मी माऊलीची प्रार्थना केली, मायाकुमारी मरियेची प्रार्थना केली. एका क्षणाला वाटतं की फादरांना फोन करून विचारू की काय, पण पुन्हा मनात आलं की नको, फादर पण बिझी असतात. फादरांच्या नावाने आपण परमेश्वराकडे मध्यस्थी करूया, परमेश्वराला सांगूया, माऊलीला सांगूया. पूर्ण दिवसभर आम्ही माऊलीची प्रार्थना केली. त्यानंतर 1 डॉक्टर बदलला तरीही त्याचा काही फरक पडत नव्हता. त्याचा ताप काही उतरत नव्हता. अक्षरशः 102-103 असा ताप होता. त्यानंतर परमेश्वराने माऊलीने सांगितलं की ब्लांची दुसरा 1 डॉक्टर आहे तिथे जा, कारण अंधेरीला आम्हाला काहीच माहिती नव्हतं. फॅमिली डॉक्टर आमचे पोइन्सला होते. मग अशा वेळेला माऊलीच्या नावाने आम्ही त्या डॉक्टरांकडे गेलो. संध्याकाळच्या वेळेला डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की असं मी इंजेक्शन देतो, बरं वाटेल त्याला. म्हटलं डॉक्टर उद्या पेपर आहे त्याचा, काही चिंता करू नकोस. मला त्या क्षणाला असं वाटलं की त्या डॉक्टरांच्या रूपाने परमेश्वर तिथे उभा आहे आणि परमेश्वर मला सांगत आहे की तू घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि घरी आल्यानंतर त्याला इंजेक्शन दिल्यानंतर गोळ्या वगैरे चालू झाल्या आणि सकाळी उठल्यानंतर तो ठणठणीत बरा झाला होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि तो पेपरला जाताना मला म्हणतो की मम्मी तू येऊ नकोस, पण आईचं हृदय, आपलं मन काही लागत नाही. मी गेले त्याच्याबरोबर. पूर्ण वेळ तिकडे मी बसले होते. मी माऊलीची प्रार्थना करत होते की माऊली तुझ्या आशीर्वादाने त्याला तू इथपर्यंत आणलेला आहेस, त्याचं पूर्ण वर्ष आहे, मी तुझ्या हातात त्याला समर्पित करत आहे. आणि खरोखर माऊलीने त्याचं संरक्षण केलेलं आहे. सगळे पेपर त्याचे चांगले गेलेले होते आणि तो चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालेला आहे. आणि आज तो ऑस्ट्रेलियाला इंजिनिअरिंग करण्यासाठी गेलेला आहे. प्रभूचा गौरव असो. त्याचप्रमाणे माझी दुसरी साक्ष अशी आहे माझ्या त्याच मुलाबद्दल की 2 वर्षापूर्वी त्याला डेंग्यू झालेला होता आणि डेंग्यूच्या आजारामध्ये अंगदुखी म्हणा किंवा ताप हे खूप असतं. त्या डॉक्टरांकडे ऍडमिट केल्यानंतर प्लेटलेट्स त्याच्या कमी होत्या. मात्र योगायोग म्हणावा लागेल कदाचित की त्याच्या बेडच्या बाजूला अजून एक काका ऍडमिट झाले आणि त्यांच्या मुलीने माऊलीचं तेल घेऊन आली होती. मी त्यांना सांगितलं, म्हटलं मला थोडंसं देता का तुम्ही. तर त्यांनी मला ते तेल दिलं आणि माझ्या मुलाच्या पूर्ण बॉडीला, ते शरीराला, पूर्ण शरीराला तेल लावलं आणि विश्वासाने लावलं. मुलालाही सांगितलं. मुलाचं उन्हाळ वय असतं, मुलांना वाटतं की कोण काय असतं, देव काय, आम्हाला माहिती, आम्ही शहाणी वगैरे असा प्रकार मुलांचा जरा जास्त असतो त्या वयामध्ये. पण मुलाला मी सांगितलं. मुलाने त्यावेळेला नाही असं म्हटलं नाही, कारण तो त्याच्यातून जात होता, आजारपणातून जात होता. त्याच्या पूर्ण अंगाला मी ते तेल लावलं. त्यालाही मायाकुमारी मरियेची प्रार्थना करायला सांगितली. पूर्ण रात्रभर मी मायाकुमारी मरियेची प्रार्थना केली. अंग खूप दुखत होतं त्याचं, पण थोड्या वेळानंतर तो मला म्हणाला की मम्मी तू झोप आता, मला बरं वाटतं. आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्याच्या प्लेटलेट्स पण नॉर्मल झाल्या. म्हणजे डेंग्यूचा पेशंट हा एका रात्रीमध्ये सुद्धा चांगला होऊ शकतो, हा अनुभव आम्हाला आलेला आहे. आणि हे फक्त आणि फक्त मायाकुमारी मरियेमुळेच शक्य झालेलं आहे. म्हणून मी त्या माऊलीचे बेनी फादर, त्यांचे सर्व सिस्टर्स, या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य देवो आणि त्यांच्यातून असंच कार्य पडत राहो. कोणाच्या तरी घरी असलेल्या एक छोटी मुलगी, वाढत येता येस एक बारकी मुलगी, तिला येशू शहाणपणाचा एक विशेष दान देतात.
हालेलुया. पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये ती मुलगी घरी वाढत येत आहे. ते तर तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसणार असे दान पवित्र आत्मा देत आहे. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी कानामध्ये कायम नेगेटिव्ह विचार वारंवार येत आहे. समजा कोणतरी तुम्हाला बोलत आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी व्यवस्था करून देतो. थँक्यू जीसस म्हणून बोलायच्या ऐवजी कसला चांगला काहीतरी वाईट विचार तुझ्या डोक्यात असेल असं मनात मला कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायला जमत नाही. दुष्ट शक्तीच्या कामाचे प्रकार आहे. प्रत्येक गोष्टीला उलट विचार डोक्यात ठेवणं. हालेलुया. कोणतरी काहीतरी बोलायला चालू करायचं अगोदर मनातल्या मनात बाहेर हसतवर बसणार, मनातल्या मनात ठेवणार हा याच्या डोक्यात दुसरं काहीतरी चालू आहे, त्यातून काही फायदा होणारच नाही. अशा त्रासातून जाणारा अनेक लोकांना भगवान सुटका देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी दूध पिता येत नाही, दुधाचा अलर्जी होते असे कोणाला तरी आता पुढे दूध पिण्यामध्ये जे त्रास आहे त्यातून येशू तुम्हाला सुटका देत आहे. हात वर करताना त्रास होता असे काही लोकांना हात वर करण्याचं दान आता येशू देत आहे. कुटुंबामध्ये शांती म्हणूनची गोष्ट आहे. आठवड्यात एक दिवस सुद्धा भेटत नाही अशा वातावरण काही लोकांच्या जीवनात आहे. असं ग्रह नको धरू सगळ्यांच्या घरी असे आहे नाही असं नाहीये. हालेलुया. असं पण कुटुंब आहे 365 दिवसातील जवळजवळ सर्व दिवस शांती पसरलेला आहे असे घर आहेत. हालेलुया. तुमच्या पण घरी त्या शांतीचा वातावरण शांतीचा आत्मा तुमच्या पण घरी येऊ शकताय. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा जेव्हा तुमच्या घरी राज्य करायला चालू करणार देवाच्या शांती तुमच्या कुटुंबामध्ये कायमचा राहणार. जर तुमच्यामध्ये कोणाला तरी तुमचा एक हात खूप कमजोर व्हायला लागलं, साईज मध्ये पण जरा छोटा व्हायला लागलं, कमजोर व्हायला लागलं, तुमच्या ते कमजोर झालेल्या हातात येशू मजबूत करताय. कायम साधी पकडताय असेल त्रास असलेल्या अनेकांना प्रभू अभिषेक देत आहे. सर्व समाप्त परमेश्वर बापणी पुत्राणी पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.